नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला जाणून घ्यायच्यात राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. पण सुरुवातीला हेडलाइन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. धमकी प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग. शरद पवारांना दिलेल्या धमकीची राज्य सरकारकडून दखल. सुरक्षेत वाढ तर पोलीस कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही. संजय राऊत आणि सुनील राऊतांना जीवे मारण्याची धमकी. 2 संशयित ताब्यात. कल्याण डोंबिवली मतदारसंघात लोकसभेच्या जागेवरून सेना भाजपमध्ये मतभेद. काही स्वार्थी राजकारण्यांकडून युतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम. श्रीकांत शिंदेंचा आरोप. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली. भाई जगतापांची उचलबांगडी करत वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी. मीरा रोड सरस्वती हत्याकांड प्रकरणात नवी माहिती समोर. आरोपी मनोज साने आणि सरस्वतीनं लग्न केल्याची माहिती. अरबी समुद्रातील मान्सूनच्या वाटचालीचा वेग मंदावला. 22 ते 29 जूनच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्र व्यापणार. 5,000पेक्षा जास्त डबेवाल्यांना मुंबईत मिळणार घर. राज्य सरकारचं डबेवाल्यांना गिफ्ट. पुण्यात महसूल विभागात सीबीआयची छापेमारी. 8 लाखांची लाच घेताना अधिकारी अनिल रामोडला अटक. मायानगरी मुंबईत बोगस सौंदर्य प्रसाधनांचा सुळसुळाट. 1,40,00,000ची बनावट सौंदर्य प्रसाधनं जप्त. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय पूजेनंतर कुणालाही व्हीआयपी दर्शन नाही. राज्य सरकारचा निर्णय. आणि राज्यातल्या वारकऱ्यांना आता विठ्ठल भेटीची आस. आषाढी वारीसाठी देहूनगरी सज्ज. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांवर माझा विश्वास असून धमक्या देऊन आवाज बंद करता येत नसल्याचं पवार म्हणाले. दरम्यान शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली, कारण सोशल मीडियावरून शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरून तुमचा दाभोळ करू अशी धमकी देण्यात आली. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसंच पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सौरभ पिंपळकरच्या ट्विटरवर बायोमध्ये मी भाजपचा कार्यकर्ता असा उल्लेख आहे. आता तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे का नाही आम्हाला माहित नाही. त्याची चिंता मी करत नाही, पण त्यावर ज्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र आहे त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. अलीकडच्या काळात राज्यातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. राजकीय नेत्यांकडून रोज एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. आता शरद पवारांना सोशल मीडियावरून धमकावण्यात आल्यानं राजकारण अधिक ढवळून निघालंय. शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकीची राज्य सरकारनं गंभीर अशी दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस कारवाई करतील असं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. तर पवारांच्या सुरक्षेत आता वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे. कोणत्याही नेत्याला धमक्या देणं किंवा समाज माध्यमावर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणं हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई करतील असं फडणवीसांनी म्हटलंय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकीची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल.
आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्यात असं ट्विट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. आमचं सरकार आहे, आदरणीय पवार साहेबांची जेवढी काळजी घ्यायची आम्ही नक्की घेऊ, त्याची काही चिंता नको. पवारांना देण्यात आलेल्या धमकीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आल्याची माहिती मिळते. शरद पवार यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी दोघांनाही आता ताब्यात घेण्यात आलंय. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत अज्ञातांच्या निशाण्यावर आहेत. संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेतील शाब्दिक बाणांमुळे कुणीतरी घायाळ होत आहे. त्यामुळे सकाळचा भोंगा बंद करा नाहीतर गोळ्या घालेन अशी गंभीर धमकीच राऊत बंधूंना देण्यात आली आहे. संजय राउत तुम्हारा भाई है ना? तो समझा गोली मार देगा वो बोले किधर मारेगा गोली तू? सुबह का बोंगा बंद करने बोल, शमशान में पहुंचा डालेगा दोनों भाई को. ठीक है, बोंगा मार बंद दे. करने बोल, सुबह मार का दे. बोंगा मार दे. या धमकीनंतर संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. राऊतांच्या या धमकीची फडणवीसांनी दखल घेतली आहे. सरकारला हवंय अशा धमका येणं, दहशत निर्माण करणं विरोधकांमध्ये. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असले तरी त्यांच्यात मनभेद नाहीयेत आणि त्यामुळेच राऊत बंधूंना आलेल्या धमकीनंतर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कारवाईची केलेली मागणी महाराष्ट्राचं वेगळेपण दाखवून देते. तर दुसरीकडे धमकी प्रकरणी पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीत मिठाचा खडा पडलाय. कल्याणमध्ये शिवसेनेला मदत न करण्याची भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची चर्चा. तर या प्रकरणावरून नाराज झालेले शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. डोंबिवली पूर्वचे भाजप मंडलाध्यक्ष आणि ज्येष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य करणार नसल्याचा ठराव भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे डोंबिवलीत शिवसेना भाजप युतीत तणाव निर्माण झाला. भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदेंनी केलाय. याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ जो आहे तो कोणी ठेवला नाही पाहिजे. मला तर कुठला स्वार्थ नाही. मला जर उद्या सांगितलं कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या तर उद्या राजीनामा द्यायला तयार आणि पूर्णपणे पक्षाचं काम आणि युतीचं काम करायला मी तयार आहे. सगळ्या मंडळींना विचारात घेऊन त्या संदर्भातले नंतरच्या काळामध्ये माननीय आमचे नेते आहेत देवेंद्रजी यांच्याशी चर्चा करतील यात काही शंका नाही. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप म्हणून लढण्याचं युतीने ठरवलंय. मात्र कल्याण डोंबिवलीच्या निमित्तानं मिठाचा खडा यात पडलाय. कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेला हा वाद मिटवण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांसमोर आहे. मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आलेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना हटवून वर्षा गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं भाकरी फिरवली. सध्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची उचलबांगडी करून वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेसची सूत्र देण्यात आली आहेत. महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या काँग्रेससाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद मोठी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट ही निवडणूक एकत्र लढणार आहेत. अशावेळी महिला मतदारांमध्ये जाण्यासाठी काँग्रेसला आश्वासक चेहरा मिळाला आहे. ती मला नेहमी एकमेव बाई असं म्हणते, मी तिला एकमेव ताई असं म्हणतो. हवासारखा तिच्या बरोबरीने तिच्या पाठीशी उभा आहे. मुंबईतल्या धारावी मतदारसंघावर वर्षा गायकवाड यांचं वर्चस्व आहे. वर्षा गायकवाड या काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. धारावी मतदारसंघातून त्या सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आल्यात. मवियाच्या काळात शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. तर आघाडी सरकारच्या काळात गायकवाड महिला बाल कल्याण मंत्री होत्या. गायकवाड यांच्यासमोर पक्ष बांधणीचं मोठं आव्हान असणार आहे. तसंच महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी सुसंवाद साधत पक्षाला मतदारांपर्यंत न्यावं लागणार आहे. राज्यात आता सत्ता संघर्षाचा पार्ट 2 लवकरच सुरू होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कार्यवाहीनं आता वेग घेतलाय. पावसाळी अधिवेशनाच्या आधी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य करणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ॲक्शन मोडमध्ये आलेत. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नार्वेकर यांनी कार्यवाहीला सुरुवात केली आहे. नार्वेकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. या पत्रातून आयोगाकडे दोन्ही पक्षाच्या घटनेची प्रत मागवण्यात आली आहे. तसंच गरज पडल्यास दोन्ही गटाच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलवण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टानं 11 मे रोजी निर्णय दिला होता. आता निर्णयाला 1 महिना पूर्ण होत असताना विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर क्रांतिकारी निर्णय लवकरच देणार असल्याचं सर्व घटनाक्रमावरून सिद्ध होत आहे. मीरा रोडमधील धक्कादायक प्रकरणात आता दररोज नवनवीन माहिती समोर येते. लिव्हिंगमध्ये राहत असलेल्या मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी मंदिरात जाऊन विवाह केला होता अशी माहिती आता समोर आली आहे. या घटनेच्या संदर्भातली चौकशी करण्यासाठी मुंबईच्या विशेष पोलिसांचं पथक अहमदनगर इथं दाखल झालं. मीरा रोडच्या नयानगर परिसरात क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली आहे. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सरस्वती आणि मनोज यांनी रजिस्टर लग्न केलं नसलं तरी एका मंदिरात लग्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इन्वेस्टिगेशन में ऐसा पता चला कि इन्होंने शादी किया था और बहनों को भी बताया था कि ऐसे हमने शादी किया है, बल्कि इनकी एज डिफरेंस का गैप की वजह से ये किसी को मतलब बाहर ऐसा खुल के नहीं कभी बताया कि हमने इन लोगों ने शादी किया था. सरस्वतीचं शिक्षण अहमदनगर इथल्या बालिकाश्रम बालक मंदिर अनाथाश्रमात झालं. 10वीच्या शिक्षणानंतर ती मुंबईत आली आणि तिची ओळख मनोज साने सोबत झाली. घटनेच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी मुंबईच्या विशेष पोलिसांचं पथक नगर इथं दाखल झालं. मीरा रोडच्या गीता आकाशदीप सोसायटीच्या जेविंगमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी कुबट वास येत असल्यानं इमारत सॅनिटाईज केली जाते. संपूर्ण इमारतीत संपूर्ण सोसायटी आता 2 ते 4 दिवसात सॅनिटाईज केली जाणार असल्याची माहिती सोसायटीच्या सचिवांनी दिली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात त्याचं आगमन कधी होणार याबद्दलची अनिश्चितता कायम आहे. त्यातच पुणे वेधशाळेनं मान्सूनच्या आगमनाबद्दल एक नवा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांवर चिंतेचे ढग निर्माण झाले. मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं असलं तरी अरबी समुद्रात मान्सूनच्या वाटचालीचा वेग काहीसा मंदावलाय. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून किमान आठवडाभर उशिरानं दाखल होऊ शकतो असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय. साधारणपणे 22 ते 29 जूनच्या दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली आहे. एटलीस्ट 7 डेज डिले होने का संभावना है. तो नेचुरली पूरा प्रदेश में ही मानसून थोड़ा स्लो प्रोग्रेस करेगा. तसा आतापर्यंतचा मुंबईतला मान्सूनचा इतिहास पाहिला तर मान्सूनचं आगमन मुंबईत कधी वेळेत झालं नाही. 2019 मध्ये केरळमध्ये मान्सून 8 जूनला तर मुंबईत 25 जूनला आला. 2020 मध्ये केरळमध्ये 1 जूनला तर मुंबईत 25 जूनला. 2021 साली केरळमध्ये मान्सून 3 जूनला आला तर मुंबईत 9 जूनला दाखल झाला. गेल्या वर्षी केरळमध्ये मान्सून 29 मे रोजी दाखल झाला तर मुंबईत तो 11 जूनला दाखल झाला. यंदा मान्सून 8 जूनला केरळात दाखल झालाय, मात्र अजून मुंबईत त्याचं आगमन झालेलं नाहीये. अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेनं एल निनोचं आगमन झाल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे नैऋत्य मान्सूनला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महिन्याच्या 9 तारखेला एल निनोची नेमकी परिस्थिती काय या संदर्भात अमेरिकेच्या हवामान संस्थेकडून माहिती दिली जाते. एल निनोचा प्रभाव वाढत असल्याचं अमेरिकेच्या हवामान संस्थेनं जानेवारी महिन्यात जाहीर केलं होतं. अशात आता एल निनोचं आगमन झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. हिवाळ्यात तो आणखी मजबूत होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून एल निनोचा प्रभाव दिसेल असं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय. सोबतच हिवाळ्यात तो सर्वाधिक असेल असं देखील भारतीय हवामान विभागानं जाहीर केलंय. त्यामुळे मान्सूनला याचा फटका बसून दुष्काळाची शक्यता आहे. अतिउष्णतेमुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगत पाणी तापतं. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान देखील वाढतं. याचा परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे हिंद महासागरात थंड वाऱ्याची दिशा बदलते. हेच वारे दक्षिण अमेरिकेकडे वळल्यामुळे भारतात पाऊसमान कमी होतं. एल निनोचा प्रभाव दर 3 ते 7 वर्षांनी आढळतो. एल निनोमुळे मान्सूनच नाही तर हिवाळा देखील उबदार होतो. तसंच उन्हाळा देखील आणखी गरम होतो. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रामध्ये पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यानं समुद्राच्या भरतीचं पाणी थेट किनाऱ्यापर्यंत आलं. त्यामुळे चौपाटीवरील दुकानामधील आणि पर्यटकांचं सामान देखील वाहून गेलं. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातले अंतरप्रवाह बदलले. समुद्राला त्यामुळे उधाण आल्याचं सांगितलं जात आहे. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी असताना समुद्राच्या लाटेचा मोठा प्रवाह समुद्रावरून थेट किनाऱ्यावर आला. यावेळी किनाऱ्यावर वाळूत बसलेल्या पर्यटकांना याचा फटका बसला. या लाटेचा तडाखा इतका जबरदस्त होता की या लाटेचं पाणी थेट समुद्र किनाऱ्यावरच्या दुकानात शिरलं. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला होता. या चक्रीवादळामुळे समुद्राचा अंतरप्रवाह बदलल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून समुद्राला मोठं उधाण आलंय. या सर्व पार्श्वभूमीवर पर्यटकांनी खोल समुद्रात जाऊ नये असा सुरक्षेचा इशारा देण्यात आलाय.
भर पावसाळ्यात सापडणारी गोगलगाय भर उन्हाळ्यात आढळून येत असल्यानं धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नशिबी यंदा सुद्धा गोगलगाईचं संकट उभं राहिलंय. कृषी विभागाच्या पाहणीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात शंकी गोगलगाय आढळून आल्यानं शेतकरी धास्तावलाय. शेतकऱ्यांच्या शेतात आढळून येणाऱ्या गोगलगाईनं गेल्या वर्षी शेतकऱ्यांचं पीक फस्त केलं. आता ती शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. कारण शेतात आढळून येणारी गोगलगाय विषारी स्वरूपाची असून ती गोगलगाय मारताना त्याचा हाताला स्पर्श झाला तर हात सुजणं, डोके दुखणं असा त्रास होणार असल्याचं कृषी अधिकारी सांगतायत. तर उन्हाळ्यात गोगलगाई दिसून येत आहेत. पुढे पावसाळ्यात गोगलगाईंचं संकट आणखी वाढणार आहे. धाराशिवसह मराठवाडा विदर्भात यंदा सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असून सोयाबीन हे गोगलगाईंचं आवडतं खाद्य असल्यानं शेतकरी धास्तावलाय. गोगलगाईचा प्रादुर्भाव पर्टिक्युलरली सोयाबीन पिकासाठी सुरुवातीच्या काळामध्ये जास्त असतो, तर तो यावर्षी दिसून येण्याची शक्यता आहे. शंकी आफ्रिकन गोगलगाई हे जवळजवळ 1000 ते 1500 या प्रमाणात अंडे देते. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी रोगराई तर कधी वन्य प्राण्यांपासून होणारी पिकांची नासाडी. त्यात शेतमालाला भाव नाही. अशा वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर गोगलगाय नावाचा नवा शत्रू दबा धरून बसलाय. त्यामुळे तिचा बंदोबस्त कसा करायचा शेतकऱ्यांपुढचा यक्ष प्रश्न आहे. पापा की परी म्हणत महिलांच्या ड्रायव्हिंग कौशल्याला हिणवलं जातं, पण यापुढे लालपरीचं सारथ्य एक महिला करताना दिसणार आहे. एसटीच्या प्रवासाला 75 वर्ष पूर्ण झाले. अशावेळी लालपरीच्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा खोवला गेला. लालपरीचं सारथ्य करणाऱ्या अर्चना आत्राम या एसटीच्या इतिहासातील पहिल्या महिला बस चालक ठरल्यात. प्रशिक्षण पूर्ण करून कर्तव्यावर रुजू झालेल्या अर्चना आत्राम यांनी सासवड ते नीरा मार्गावर बस चालवली. एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची जबाबदारी एका महिलेनं आपल्या शिरावर घेतली आहे. त्या नीरा बस स्थानकात पोहोचल्या त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. मनाला एकदम छान वाटते की मी खरंच प्रवाशांची सेवा करतो, त्यांना सुखरूप घरापर्यंत पोहोचवतोय. पहिला महिला चालक या महाराष्ट्र राज्याच्या म्हणून त्यांना बहुमान मिळाला. मनापासून खरं तर आनंदित झालोय. महिलांनी आजवर विमान चालवलं. एवढंच काय, अंतराळ यानातूनही त्यांनी प्रवास केला. पण तरीही महिलांच्या सारथ्यावर शंका घेतली जाते, त्यांना हिणवलं जातं. अशा वेळी सार्वजनिक वाहतुकीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लालपरीचं स्टेरिंग एका महिलेच्या हाती सुरक्षित असणार आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे. आषाढी वारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी जणू उत्सव. आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरी भक्तिसागर पाहायला मिळतो. पांडुरंगाच्या दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांना VIP दर्शनामुळे तासनतास रांगेत थांबावं लागतं. या संदर्भात आता राज्य सरकारनं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आषाढी एकादशीला VIPच्या नावाखाली अनेक जण दर्शनासाठी गर्दी करतात. त्यामुळे वारकरी आणि भाविक 30-30 तास रांगेत ताटकळत उभे असतात. त्यामुळे वारकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याचा विचार करून आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजा केल्यानंतर VIP दर्शन बंद राहणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्यात. या निर्णयाचं वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे. आषाढी यात्रेला आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना एकादशीच्या दिवशी दर्शन देण्यासाठी झालेला हा निर्णय यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आलाय. त्यामुळे एकादशीच्या दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना चांगला चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला VIP बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार असल्यानं मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाहीये. आषाढी वारीसाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. देहू नगरीचा जणू काया पालट करण्यात आला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्याची तयारी देहू नगर पंचायतीकडून पूर्ण झाली आहे. यंदाची निर्मल वारी या नावाला शोभेल असा देहूचा कायापालट करण्यात आलाय. ज्या इंद्रायणी नदीत वारकरी स्नान करतात त्या इंद्रायणी नदीत पाटबंधारे खात्याकडून पाणी सोडण्यात आलंय. तसंच नदीतील जलपर्णी हद्दपार करण्यात आली आणि घाटाची साफसफाई करण्यात आली. यंदा पाऊस लांबल्यानं वातावरणात उष्णता असल्यानं वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत यासाठी मंदिर प्रशासनानं मुख्य मंदिरात मॅट अंथरलेत आणि थंड राहावं यासाठी वारंवार त्यावर पाण्याचा मारा करून थंडावा निर्माण केला जातोय. देहूमध्ये पुणे महानगर परिवहनच्या बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्यात. पालखी सोहळ्याच्या निमित्तानं देहू आणि आळंदीत 142 जादा बस फेऱ्या वाढवण्यात आल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहूत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची सुविधा झाली आहे. एकूणच तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता विठ्ठल भेटीची आस लागली आहे. राज्याच्या विविध भागातून संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांची पावलं पंढरीची वाट चालत आहेत. संत नामदेव महाराजांची पालखी जन्मगाव नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या संख्येनं वारकरी पालखीमध्ये सहभागी झाले.
गावकऱ्यांनी पालखीचं पूजन केलं आणि त्यानंतर विठुनामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबाजी चैतन्य महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. जुन्नरमधील हजारो भाविक सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी स्थानिक महिलांनी पारंपरिक पोशाख करत टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. टाळ मृदुंगाच्या गजरात संत कैकाडी बाबा आणि कोंडीराम काका या संतांची पालखी मनमाडमधून पंढरपूरकडे निघाली. तब्बल 392 किलोमीटरचा पायी प्रवास करून 37 गावामधून ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. यंदा पालखी सोहळ्यात 17 उपदिंड्यांचा सहभाग आहे. ऊन पावसाची कसलीही तमा न बाळगता वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीची वाट चालतात. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळतेय. तर माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आणि हे दोन्ही नेते पालखी सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र आले. शिरूरच्या केंदूर इथल्या कान्होराज महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालंय. या पालखीचं शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सारथ्य केलं. तर माजी आमदार विलास लांडे यांनी पालखी रथाच्या बैलांची वेसण धरत पालखी मार्गस्थ केली. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे मागच्या 8 दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या निमित्तानं माजी आमदार विलास लांडे यांचे मतदारसंघातील भावी खासदार असे फ्लेक्स झळकले होते. तर पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पक्षाचे उमेदवार असल्याचं पक्षप्रमुखांनी आपल्याला सांगितल्याचा दावा अमोल कोल्हेंनी केलाय. विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेले विलास लांडे दोघेही आता कार्यक्रमाच्या निमित्तानं मतदारसंघात फिरू लागलेत. त्यामुळे नक्की फायनल उमेदवार कोण असेल याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. तुम्ही सौंदर्य प्रसाधनं वापरत असाल तर सावधान. तुम्ही वापरत असलेली सौंदर्य प्रसाधनं बनावट तर नाहीत ना याची खातरजमा करून घ्या. कारण बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यासह कारखान्याच्या मालकाला आर्थिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या. आरोपींकडून 1,40,00,000 रुपये किमतीची बनावट सौंदर्य प्रसाधनं जप्त करण्यात आली आहेत. नामांकित कंपनीच्या बनावट सौंदर्य प्रसाधनं विक्री करण्यासाठी रेतीबंदर परिसरात एक जण येणार असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माहीम रेतीबंदर इथं सापळा रचून बनावट सौंदर्य प्रसाधनांचा साठा वितरित करण्यासाठी आलेल्या टेम्पोची झाडाझडती घेतली. टेम्पोमधून एकूण 18,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याची मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात तसंच गुजरात, नवी दिल्ली इत्यादी राज्यांमध्ये विक्री करण्यात येणार असल्याचं आरोपींनी कबूल केलं. त्यानुसार 3 वेगवेगळी पथकं तयार करून नालासोपाऱ्यातल्या गोदाम, सौंदर्य प्रसाधनाची निर्मिती करणाऱ्या 2 कारखान्यांवर छापा टाकला. या ठिकाणी विविध नामवंत कंपन्यांची बनावट उत्पादनं तसंच ती बनवण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्र, कच्चा माल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेनं कारखान्याच्या मालकाला सुद्धा अटक केली आहे. या दोघांना 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. फॅशन फॅक्टरी